एसे रायटिंग मध्ये यूपीएससी ची नक्की डिमांड काय आहे, विद्यार्थ्यांकडून त्यांना काय अपेक्षा आहे, आणि हे मी नाही सांगते, हे नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. फर्स्ट डिमांड त्यांची ही आहे की स्टुडंट शॅल रिमेन विथ द कॉन्टेक्स्ट ऑफ एसे. टॉपिकला सोडून पळू नका. कॉन्टेक्स्ट ऑफ एसे. कॉन्टेक्स्ट ऑफ एसेचा अर्थ असा आहे की जे विचारलं आहे तेच सांगा. काय होतं, तुम्हाला विचारलेलं हे आहे की सध्या जगासमोर काय काय समस्या उत्पन्न झालेल्या आहेत, आणि बाय चान्स तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत आणि हिस्ट्री ऑप्शनलसाठी तुम्ही वर्ल्ड वॉर वाचलेले आहेत. आता वर्ल्ड वॉर 1 झाला, वर्ल्ड वॉर 2 झाला, जीएस मध्ये देखील तुम्ही वाचलेले आहे, आणि तुम्हाला असं वाटतं याच दिवसासाठी तर वाचलं होतं. त्यांनी विचारलं काय की जगासमोर काय समस्या आहेत, आणि तुम्ही लिहिताय विश्वयुद्ध झाली होती, मग वर्ल्ड वॉर 1 ची कहाणी लिहिली, वर्ल्ड वॉर 2 ची कहाणी लिहिली, आणि वर्ल्ड वॉर 3 कसं होणार आहे किंवा होऊ नये यासाठी काय काय केलं गेलं पाहिजे हे लिहिलं. हे रिलिव्हंट आहे का? नाहीये. पण होतं काय, ओव्हरवेल्मिंग. कारण एक्झाम हॉलमध्ये तुम्ही असता, इमोशनली ड्रिव्हन असता, स्ट्रेस्ड असता, मग अशा वेळेला तुम्हाला कॉन्टेक्स्ट मध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नोबडी इज गोइंग टू गाईड यू देअर ना, की तुम्ही टॉपिकवर आहात की नाही. सो ट्राय टू बी क्लोज ॲज पॉसिबल ॲज इन युअर टॉपिक. जितकं जमेल तितकं टॉपिकच्या क्लोज राहा. हे एक. सेकंड इज प्रेझेंट युअर पॉइंट इन ऑर्डरली मॅनर. जे काही तुम्ही लिहत आहात त्याला क्रोनॉलॉजिकली व्यवस्थित वाचणाऱ्याची एक्झाम घेऊ नका की मी लिहिलंय तू वाचून दाखव, असं करू नका. त्याच्यासाठी सोपं असेल असं लिहा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे की युअर एसे शॅल बी इन सिम्पल लँग्वेज, इन ल्युसिड लँग्वेज. तुमचा एसे जो आहे ना तो अतिशय सोप्या भाषेत असायला पाहिजे, सिंपल भाषेत असायला पाहिजे. इफ यू अंडरस्टँड द टॉपिक दॅन ओनली यू विल प्रेझेंट इट इन सिंपल लँग्वेज. जर तुम्हाला टॉपिक कळलाच नाही तर तुम्ही खूप अलंकारिक भाषा, कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट्स, काहीतरी भलतीच एक्झाम्पल्स, हे सगळं करायला लागेल. मेक शुअर दॅट यू अंडरस्टँड द टॉपिक. आपली जी पॉप्युलर मूव्ही आहे यूपीएससी बद्दलची, टुरिझम विचारलंय, टेररिझम लिहून येत आहे, सो हे टाळा. फाईन. सिंपल लँग्वेजमध्ये, ल्युसिड लँग्वेजमध्ये तुम्हाला हे मांडायचं आहे. आणि चौथं हे त्यांनी सांगितलेलं आहे एक्झॅक्ट अँड इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन. हे यांनी म्हटलंय बरं, मार्क्स विल बी गिवन टू एक्झॅक्ट अँड इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन. एक्झॅक्ट अँड इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन हे यूपीएससीने सांगितलेलं आहे. हे चारही पॉईंट्स तुमच्या सिलेबसमध्ये नमूद आहेत. सो या 4 डायरेक्शनना धरून तुम्हाला एसे रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे, हे लक्षात ठेवा. आता जेव्हा आपण आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करतो इन जीएस, जनरल स्टडीजमध्ये जेव्हा 150 शब्द लिहायचे असतात, 250 शब्द लिहायचे असतात, तेव्हा आपण स्टेप बाय स्टेप जातो. अगदी सुरुवातीला आपण काय करतो, रीड द क्वेश्चन केअरफुली. हा आपली पहिली स्टेप आहे. सेकंड काय, फाइंड द कीवर्ड्स, ब्रेक द क्वेश्चन, कीवर्ड्सला अंडरलाईन करतो. थर्ड स्टेप काय, फॉर्मॅट द क्वेश्चन, इन्फॉर्मेशनला फॉर्मॅट करतो. बरोबर आहे ना, मी जीएस बद्दल सांगते बरं. त्यानंतर मग काय करतो, कन्क्लुजनचा विचार करतो, थांबायचं कुठे. त्यानंतर विचार करतो इंट्रोडक्शनचा, की स्टार्ट कसं करायचं, आणि मग मेन बॉडीला आपण सजवतो. हे 150 आणि 250 मार्कांसाठी आहे. मग 1200 शब्दांमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर किती जास्त मेहनत आहे ना. मग यांचे सुद्धा काही रूल आहेत. एसे रायटिंगला एकदम पेन घेऊन सुरू नाही करायचं. जसं आपण जीएस मध्ये आन्सर रायटिंग करताना फोड करतो, स्टेप बाय स्टेप जातो, तसंच इथे सुद्धा जाताना स्टेप बाय स्टेप जायचं.